नमस्कार. आज आपण बोलूया एका खूप सामान्य पण तितक्याच दुर्लक्षित समस्येबद्दल. नस दबणे किंवा ज्याला आपण पिंच्ड नर्व्ह असं म्हणतो. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. कधी असं झालंय का? मानेत, पाठीत किंवा अगदी हातात अचानक एक तीव्र कळ येते, मुंग्या आल्यासारखं वाटतं किंवा तो भाग एकदम सुन्न पडतो आणि याचं कारण काय असावं हे कळतच नाही. अनेकदा यामागे दबलेली नस असू शकते. तर मग ही जी वेदना आहे, जी अनेकांना होते, ती नक्की येते कुठून आणि याचा नेमका अर्थ काय आहे? चला हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या शरीरात नसांचं एक जाळं आहे, बरोबर? आता विचार करा, या नसेवर तिच्या आजूबाजूच्या गोष्टींमुळे म्हणजे हाडं, कार्टिलेज किंवा स्नायूंमुळे जेव्हा दाब येतो तेव्हा तिलाच आपण पिंच्ड नर्व्ह किंवा नस दबली असं म्हणतो. आणि हा दाब इतका असतो की तो नसेचं कामच थांबवतो आणि मग आपल्याला वेदना, मुंग्या येणं किंवा तो भाग बधीर झाल्यासारखा वाटायला लागतो. पण आता पुढचा प्रश्न, ही नस दबते तरी का? म्हणजे असं होतं तरी काय? ह्या वेदनेमागे ना बरीच कारणं असू शकतात. चला बघूया ती नेमकी कोणती आहेत. याचं सगळ्यात मोठं आणि सामान्य कारण आहे ते म्हणजे पाठीच्या कण्याशी संबंधित समस्या. आपल्या मणक्यांना काही इजा झाली किंवा दोन मणक्यांमध्ये जी गादी असते, जिला डिस्क म्हणतात, ती जर थोडी सरकली ना तर ती थेट जवळून जाणाऱ्या नसेवर दाब टाकू शकते. एवढंच नाही, आपल्या रोजच्या सवयीसुद्धा ह्याला कारणीभूत ठरू शकतात. आता बघा, जड वस्तू चुकीच्या पद्धतीने उचलणं किंवा तासनतास कॉम्प्युटरसमोर एकाच जागी, तेही चुकीच्या पॉश्चरमध्ये बसणं, ह्या सगळ्यामुळे काय होतं? पाठीवर आणि मानेवर एक अनावश्यक दाब येतो आणि मग नसा दबल्या जातात. आणि हो, एखादा अपघात किंवा खेळताना लागलेला मार हे तर आहेच. शरीराला असा कोणताही थेट धक्का बसला की त्याचा परिणाम थेट नसांवर होऊ शकतो आणि इजा झाल्यानंतर जी सूज येते ना, ती सुद्धा नसांवर दाब निर्माण करते. तर आत्तापर्यंतच्या चर्चेवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल. कारण कोणतंही असो, पाठीच्या कण्याची समस्या असो, आपल्या चुकीच्या सवयींमुळे आलेला दाब असो किंवा एखादा अपघात, या सगळ्याचा शेवटचा परिणाम एकच होतो: नसेवर दाब येणे. पण घाबरण्याचं कारण नाही. चांगली गोष्ट ही आहे की यावर अगदी सोपे उपाय आहेत. मग आता या त्रासातून आराम मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो? चला आता उपचारांबद्दल बोलूया. हे बघा, इथे 4 अगदी सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, विश्रांती. त्या दबलेल्या नसेला आणि शरीराला आराम देणं खूप गरजेचं आहे. दुसरं, गरम किंवा थंड पाण्याने शेक देणे. याने काय होतं? सूज आणि वेदना दोन्ही कमी होतात. तिसरा उपाय आहे फिजिओथेरपी. या तज्ज्ञांच्या मदतीने स्नायू मजबूत केले जातात, जेणेकरून नसेवरचा दाब कमी होईल. आणि चौथा, योगा आणि स्ट्रेचिंग. हे शरीरातला ताण कमी करून आराम देतात. बरं, हे झाले तात्पुरते उपाय. पण हा त्रास पुन्हा होऊच नये यासाठी काय करायचं? त्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही छोटे पण खूप महत्त्वाचे बदल करणं गरजेचं आहे. हा बदल करणं खरं तर खूप सोपं आहे. एका बाजूला काही गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, जसं की जास्त वजन उचलणं किंवा चुकीच्या पोश्चरमध्ये बसणं, आणि दुसऱ्या बाजूला काही चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. म्हणजे नियमित व्यायाम करणं, बसताना ताठ बसण्याची सवय लावणं आणि हो, संतुलित आहार घेणं. हे छोटे बदल आहेत, पण भविष्यातला मोठा त्रास नक्कीच टाळू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, सगळेच उपाय आपण घरी करू शकत नाही. काही वेळा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं. मग नक्की कधी जायचं डॉक्टरांकडे? आणि हा मुद्दा खरंच खूप महत्त्वाचा आहे. जर वेदना असह्य होत असतील किंवा घरी उपाय करूनही काही दिवसांत काहीच फरक पडत नसेल, तर डॉक्टरांकडे जायला अजिबात उशीर करू नका. कारण योग्य निदान आणि वेळेवर उपचार हेच महत्त्वाचं असतं. आणि शेवटी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपलं शरीर आपल्याला सतत काही ना काही संकेत देत असतं. ते ऐकायला शिकलो पाहिजे. त्या लहान सहान वेदनांकडे, त्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं टाळायला हवं. तर मग आज या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपल्या आरोग्यासाठी असा कोणता एक छोटासा बदल आहे जो आजपासूनच सुरू करता येईल? कदाचित कामाच्या मध्ये फक्त 5 मिनिटं उठून थोडं स्ट्रेचिंग करणं किंवा फक्त बसण्याची पद्धत सुधारणं. विचार नक्की करा.